नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्रात लिपिक पदासाठी अर्ज सुरू झालेले आहेत। 2026 ची नवीन भरती आली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, अशा प्रकारची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करायचा आहे। परीक्षा न देता मिळेल नोकरी। इथे कुठल्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे। जागा 190 जागांसाठी इथे भरती होणार आहे। लास्ट डेट आहे 21 मार्च 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती इथे पाहूया। PDF हा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। महाराष्ट्रात कोकण रेल्वे भरती 2026 ची भरती आहे। पदाचे नाव आहे अप्रेंटिसशिप। या पदासाठी ते भरती होणार आहे। पद संख्या आहेत 190 जागांसाठी ते भरती होणार आहे। 21 मार्च 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। परीक्षा शुल्क बघा, जनरल OBC EWS साठी 100 रुपये, SC ST PWD साठी इथे कुठल्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाहीये। वयोमर्यादा 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। SC ST यांच्यासाठी 5 वर्षाची सवलत इथे देण्यात आलेली आहे। OBC साठी 3 वर्षाची सवलत इथे देण्यात आलेली आहे। वेतन तुम्हाला ॲज पर रूल्स नुसार तुम्हाला इथं वेतन मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण ऑल इंडिया असणार आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे करायचा आहे। निवड प्रक्रिया ही मेरिट लिस्टद्वारा तुमची इथे होणार आहे। शैक्षणिक पात्रता तुम्ही डिप्लोमा, डिग्री, इंजिनिअरिंग पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती PDF नोटिफिकेशनमध्ये पाहूया। कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या अंतर्गत इथे बघा भरती निघालेली आहे। अप्रेंटिसशिपसाठी इथे जॉब असणार आहेत। ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड। कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड फ्रॉम द कॅन्डिडेट हॅव्हिंग क्वालिफिकेशन और क्वालिफिकेशन तुम्ही डिप्लोमा अँड ग्रॅज्युएट उमेदवार असाल, सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल्समध्ये ग्रॅज्युएट असाल किंवा डिप्लोमा पास असाल आणि जे उमेदवार पात्र असतील ते उमेदवार इथे अर्ज करू शकतात। बघा किती पदासाठी आणि कुठल्या पदासाठी ते जागा असणार आहेत ते सुद्धा आपण पाहूया। टोटल 190 जागा इथे आहेत। सिव्हिल इंजिनियर यांच्यासाठी 30 जागा आहेत। कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ते तुम्ही पाहू शकता। इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यांच्यासाठी 20 जागा आहेत। इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग यांच्यासाठी 10 जागा आहेत। मेकॅनिकल इंजिनिअरिंग यांच्यासाठी 20 जागा आहेत। डिप्लोमा इन सिव्हिल यांच्यासाठी 30 जागा आहेत। डिप्लोमा इलेक्ट्रिकल्स यांच्यासाठी 20 जागा आहेत। डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स यांच्यासाठी 10 जागा आहेत। डिप्लोमा मेकॅनिकल यांच्यासाठी 20 जागा आहेत। जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट यांच्यासाठी 30 जागा आहेत। टोटल 190 जागांसाठी इथे भरती होणार आहे। इलिजिबल क्रायटेरिया तुम्हाला बघा इथे काय असणं गरजेचं आहे, तुम्ही बघा तुमचं रजिस्ट्रेशन झालं असणं गरजेचं आहे नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग सेम पोर्टलवर, तिथून तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर तुम्हाला बघा ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग BE BTech सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असेल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये BE BTech इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स पॉवर इंजिनिअरिंग असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगसाठी सुद्धा BE BTech इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी BE BTech मेकॅनिकल इंडस्ट्रियल ऑटोमोबाईल्स प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये जर तुमचं ग्रॅज्युएट झालं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्यानंतर कॅटेगरी 2 टेक्निकल डिप्लोमा अप्रेंटिसशिप यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत। सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी डिप्लोमा इन सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स पॉवर इंजिनिअरिंग और कॉम्बिनेशन ऑफ एनी सब्जेक्ट स्ट्रीम, बेसिक स्ट्रीम इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये जर झाला असेल डिप्लोमा तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग त्यांच्यासाठी सुद्धा डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियल, इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग कॉम्बिनेशन और एनी 2 सब्जेक्टमध्ये बेसिक असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा इन मेकॅनिकल इंडस्ट्रियल ऑटोमोबाईल्स प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप जनरल स्ट्रीम असेल, डिग्री इन बॅचलर आर्ट्स, बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ कॉमर्स, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स, बॅचलर ऑफ जर्नलिझम
अँड मास कम्युनिकेशन बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीजमध्ये झाला असेल तर तरीसुद्धा तुम्ही ते अर्ज करू शकता. एज लिमिट बघा 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. इतर मागासवर्गीय वर्गासाठी इतर एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. जे अर्ज करणारे उमेदवार आहेत ते फिटनेस सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि फिटनेस असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता. स्टायपंडसुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. त्यानुसार तुम्हाला स्टायपंड देऊ शकतात. हाऊ टू अप्लाय, कशा पद्धतीने अप्लाय करायची ही सुद्धा माहिती इथे दिलेली आहे ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. आणि बघा इथे ॲप्लिकेशन चार्जेस तुम्हाला इथे असणार आहेत. ॲप्लिकेशन फी असणार आहे ऑल कॉमनसाठी 100 रुपये आणि SC ST फिमेल मायनॉरिटीज यांच्यासाठी अर्ज शुल्क नसणार नाही आहे. तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि ही जी जॉब आहे ती फक्त आणि फक्त अप्रेंटिसशिपसाठी असणार आहे. जे उमेदवार पात्र असतील ते उमेदवार इथे अर्ज करू शकतात. PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF दिला जाईल, तिथून तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती वाचून घ्या. त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अर्ज कशा पद्धतीने करायची ही सुद्धा माहिती PDF मध्ये दिलेली आहे. ते तुम्ही अशा प्रकारची जॉबबद्दलची माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.